रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील महिमतगड बघायला पोहोचलो. सुंदर फुललेली कारवी बघत अर्ध्या तासात मुख्य दरवाजापाशी पोहोचलो. तिथेच असलेल्या टाक्यातून स्वच्छ आणि थंड पाणी पिऊन एक खांबी टाकं आणि तटबंदीतील शौचकूप बघितलं. याच्याच वर गडाचा दुसरा दरवाजा लागतो. पावसाने खूपच झाडंझुडपं वाढली आहेत. त्यातून वाट काढत बुरुजावर पोहोचलो. इथून संगमेश्वर तालुक्याचं सौंदर्य दिसलं. पुढे चालत एका मंदिराजवळ पोहोचलो. ही आहे महिषासुरमर्दिनी उर्फ विठ्ठलाई देवी मंदिर. मंदिराच्या अंगणातील तोफा बघून कोणीही हरवून जाईल अशा गर्द झाडीतून वाट शोधत तासाभराने त्रिकोणी बुरुजावर पोहोचलो. ही किल्ल्याची पूर्व बाजू. थोडंसं खाऊन आणि पुन्हा एकदा खांद्याएवढ्या गवतातून रस्ता शोधत सर्वात उंच ठिकाणी असणाऱ्या झेंड्यापाशी पोहोचलो. इथे आधी बाली किल्ला होता म्हणे. संपूर्ण किल्ल्याचा पसारा या ठिकाणावरून दिसतो. पुढे कारवीच्या रानातून मारुती मंदिरापाशी पोहोचलो. समोरच्या रामेश्वर मंदिरातील शिवलिंगाचं दर्शन घेतलं आणि विठ्ठलाई मंदिराजवळ 2 भाकरी चौघांच्यात खाऊन गोडवा मांडला आणि गड उतरलो.